हाय हॅलो. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 158. रात्रीचे 9 वाजले होते. आकांक्षाच्या हातच्या गावरान बेतावर आडवा हात मारून आणि बिझनेस प्रपोजल पूर्ण करून समीर अखेर तृप्त मनाने निघून गेला. जाता जाता तो कुणालला हळूच कानात म्हणून गेला, साल्या नशीबवान आहेस, वहिनीसारखी सुगरण आणि समजूतदार जोडीदार मिळालाय. आता जास्त त्रास देऊ नकोस त्यांना. कुणालने हसत हसत त्याला निरोप दिला आणि मुख्य दार बंद केले. दार बंद होताच कुणालने एक मोठा सुटकेचा श्वास टाकला. अखेर पूर्ण दिवसानंतर तो आणि त्याची अप्सरा घरात एकटे होते. कुणाल थेट किचनच्या दिशेने निघाला. किचन मध्ये आकांक्षा समीरने खाल्लेल्या प्लेट्स आणि भांडी विसळत उभी होती. तिने साडीचा पदर कमरेवर खोचला होता, ज्यामुळे तिची सुंदरता आणि पाठीवर रुळणारी केसांची पट अधिक सुंदर दिसत होती. आणि त्याच वेळी कुणाल अगदी मांजरासारख्या शांत पावलांनी तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने काही न बोलता मागून आपले दोन्ही हात तिच्या भोवती गुंफले आणि तिला हळूच स्वतःच्या जवळ ओढले. अहो काय हे, भांडी धुते ना मी. आकांक्षा अचानक झालेल्या या स्पर्शाने जागीच शहारली. पाण्याच्या गारव्यात कुणालच्या हाताची ऊब मिळताच तिच्या हातातील भांडे बेसिंग मध्ये निसटले. समीर गेला आहे आकांक्षा, आणि आता या घरात फक्त तू आणि मीच आहोत. कुणालने आपला चेहरा तिच्या जवळ नेत अत्यंत हळुवार मखमली आवाजात म्हटले. त्याच्या जवळकीने आकांक्षा भावुक झाली. तसे तिचे डोळे आपोआप मिटले गेले आणि ती म्हणाली, पण मगाशी मला तुम्ही थँक्यू म्हणालात ना, मग आता ही कसली शिक्षा आहे? आकांक्षाने लाजत पाणी सुरू असलेल्या नळाकडे पाहत विचारलं. तो म्हणाला, हे थँक्स नाही, हा सकाळपासून रोखून ठेवलेला प्रेमाचा हिशोब आहे. कुणालने हसून म्हटले. त्याने आपला उजवा हात पुढे करून नळ बंद केला. किचन मध्ये आता फक्त त्यांच्या श्वासांचा आणि आकांक्षाच्या काचेच्या बांगड्यांची किणकिणीचा आवाज येत होता. कुणालने आकांक्षाला हळूच स्वतःकडे वळवले. पाठीमागं ओटा असल्यामुळे आकांक्षाला मागे सरकायला जागाच नव्हती. ती पूर्णपणे कुणालच्या जवळ होती. तिने आपले ओले हात कुणालच्या शर्टवर धरले, ज्यामुळे त्याच्या पांढऱ्या शर्टवर पाण्याचे हलके ठसे उमटले. सकाळपासून तू मला खूप त्रास दिलात हा आकांक्षा. आधी तो काळजाचा ठोका चुकवणारा लुक, मग तो स्वयंपाकाचा हुकूम, आणि नंतर समीर समोर मारलेला तो गोड डोळा. या AI एक्सपर्टच्या हृदयाची सिस्टीम पुरते हँग करून टाकलीस तू. कुणालने तिच्या डोळ्यात पाहत अगदी तक्रार करत केली आणि आकांक्षाने आपले विस्कटलेले केस मागे सावरत लबाड हसून विचारले, मग आमचे AI एक्सपर्ट आता काय करणार? असं म्हणून तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि तो म्हणला, तेच जे सकाळपासून करायचं होतं. कुणालने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. सकाळी लागलेलं हळदी कुंकू अजूनही तिच्या कपाळावर हलके चमकत होतं. कुणाल हळूच खाली झुकला. आकांक्षाच्या हृदयाची धडधड आता कुणालला आपल्या छातीवर स्पष्ट जाणवत होती. तिने नकळत कुणालच्या शर्टचे कॉलर आपल्या हातानेच घट्ट पकडली. कुणालने अत्यंत प्रेमाने हळुवारपणे आपले ओठ आकांक्षाच्या कपाळावर त्या हळदी कुंकवावर टेकवले. एक दीर्घ, घट्ट आणि पवित्र, जे एका नव्या विश्वासाची, आपुलकीचा, नव्या नात्याचा, आपलेपणाचा, मी कायम सोबत असण्याचा, कधीही दुरावा निर्माण होणार नाही या सगळ्यांचा एक विश्वास, सुंदर असा अनुभव होता त्यामध्ये. आणि कुणाल तिथेच थांबला नाही. त्या स्पर्शाने आकांक्षाच्या अंगावर सरसरून काटा आला. कुणाल तिथेच न थांबता आपले ओठ हळूच खाली आणत तिच्या नाकाच्या शेंड्याला स्पर्श केला आणि मग तिचे दोन्ही ओले हात आपल्या हातांनी ओठांनी टिपून घेतले. आकांक्षाने लाजेने आपला चेहरा थेट कुणालच्या छातीत लपवला. कुणालने तिला स्वतःच्या जवळ घेतलं आणि तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला, आय लव्ह यू आकांक्षा. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं जग खऱ्या अर्थाने सुंदर झालं. आकांक्षाने त्याच्या छातीवर डोकं ठेवलेलं असताना त्याच्या हृदयाचे धडधडणारे ठोके ऐकत अत्यंत समाधानाने म्हटले, आय लव्ह यू टू कुणालराव. पण आता खूप उशीर झालाय, चला ना विश्रांती घेऊया. कुणालने खोडकरपणे हसून विचारले, म्हणजे आज सोफ्यावरचा रस्ता कायमचा बंद ना? आणि ती म्हणाली, हो, आज सोफ्याला सुट्टी, पण लक्षात असू द्या, यापुढे मी गावाकडची आहे म्हणून हलक्यात घ्यायचं नाही, नाहीतर सोफा मोकळाच आहे बरं का.
आकांक्षाने हसून कुणालचा हात पकडला आणि दोघेही किचनचे लाईट्स बंद करून बाहेर निघाले. पण आता कुणालच्या चेहऱ्यावर एक वेगळंच गुपित होतं. गुपित असल्यासारखं हसू पण होतं, जे आकांक्षाला अंधारातही जाणवत होतं. ते हॉलमधून जात असताना अचानक कुणाल थांबला आणि आकांक्षा काही विचारणार तितक्यात कुणालने कसलाही विचार न करता एका झटक्यात आकांक्षाला आपल्या दोन्ही हातात अलगद उचलून घेतलं आणि ती म्हणाली, अहो अहो काय हे, सोडा ना, कुणी बघेल. आकांक्षाने तिचे दचकून आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळले. तो म्हणाला, म्हटलं ना आकांक्षा, घरात कोणीच नाहीये आणि माझ्या हक्काच्या बायकोला माझ्याच घरात उचलून घ्यायला मला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. कुणालने तिच्या डोळ्यात पाहत खोडकरपणे म्हटलं आणि आकांक्षाने लाजेने आपले तोंड त्याच्या छातीत लपवले. कुणालने तिला तशाच अवस्थेत छातीशी घट्ट धरून बेडरूमचा दरवाजा आपल्या पायाने ढकलून हळूच ढकलला. कुणालने बेडरूम मध्ये पाऊल ठेवले आणि आकांक्षाने हळूच आपले डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहता तिचे डोळे लाजून गेले आणि आश्चर्याने तिच्या तोंडावरच तिने हात गेला. संपूर्ण बेडरूम पांढऱ्या आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि सुवासिक मेणबत्त्याच्या मंद प्रकाशाने उजळून निघाली होती. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी सुंदर डिझाईन बनवले होते. हवेत मोगऱ्याचा आणि चंदनाचा तोच ओळखीचा सुगंध दरवत होता, जो त्यांच्या लग्नाच्या आठवणीत होता. अहो, हे सगळं कधी आणि कसं? आश्चर्याने आकांक्षाने विचारले. कुणालने तिला हळूच बेडवर खाली उतरवले, पण तिचा हात तसाच आपल्या हातात ठेवून तो म्हणाला, समीर येण्याआधीच मी हे सगळं प्लॅन करून ठेवलं होतं, पण आजचा दिवस तर सगळा वायाला गेला. पण आता रात्र वाया जाऊ देणार नाही. आपली पहिली रात्र ही घाई गडबडीत आणि अवघडलेपणात गेली होती आकांक्षा. आपण एकमेकांना नीट ओळखतही नव्हतो. माझ्या अपेक्षा काही वेगळ्या होत्या. तुझा तो गावाकडचा लूक मला आवडत नव्हता. ती साडी, ती तेल लावून घातलेली पचपचित वेणी, ते साधी सिंपल राहणं मला आवडत नव्हतं. पण आज मला आपल्या नात्याची ही खरीखुरी पहिली रात्र अगदी तशी साजरी करायची आहे जशी माझ्या मनात होती. मला आता कळले आहे की तनाच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता हीच खरी जीवनाची कमाई आहे. आकांक्षाच्या डोळ्यात सुखाचे अश्रू तरळले होते. कुणाल तिच्या भावना समजू शकत होता. तिने कुणालकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. त्याने हळूच अंगठ्याने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, थांब, सरप्राईज अजून संपलेलं नाहीये. कुणाल हसून म्हणाला. त्याने बेडच्या बाजूला ठेवलेला एक मोठा मखमली लाल रंगाचा बॉक्स उचलला आणि तो आकांक्षाच्या हातात दिला. हे खास तुझ्यासाठी. आणि ती म्हणाली, माझ्यासाठी? पण आज काही विशेष दिवस नाहीये ना? आकांक्षाने तो बॉक्स हातात घेत विचारलं. तो म्हणाला, माझ्या आयुष्यात तुझा प्रत्येक दिवस विशेष आहे. उघडून तर बघ. कुणालने तिच्या शेजारी बसत म्हटलं. आणि आता तो खास बॉक्स काय असणार होता हे तिलाही माहिती नव्हतं, परंतु कुणालच्या चेहऱ्यावरची चमक बघून तिला तो उघडण्याची खूप घाई झाली होती. आकांक्षाने उत्सुकतेने तो बॉक्स उघडला आणि उघडल्यावर त्यात काय दिसले माहितीये का? तिचे डोळे चमकले. आत एक अत्यंत सुंदर अस्सल काठपदर असलेली जांभळ्या रंगाची पैठणी साडी होती. त्यावर सोन्यासारखे चमकणारे जरतारी काठ, पदरावर नाचणारे सुंदर मोर होते. साडीच्या वर एक अगदी नाजूक आणि पारंपरिक डिझाईनची सोन्याची नथही ठेवली होती. ती म्हणाली, अहो, ही तर पैठणी आणि सोन्याची नथ. आकांक्षाने भारावून जात त्या साडीवरून हात फिरवला आणि त्याला म्हणाली. तो म्हणाला, हो, मला माहिती आहे तुला साडी नेसायला किती आवडतं आणि तू जेव्हा पैठणी नेसून कपाळावर चंद्रकोर लावतेस ना, तेव्हा कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी नाही दिसत. ही साडी फक्त एक गिफ्ट नाहीये आकांक्षा, तर माझ्या मनातल्या स्वामिनीसाठी, माझ्या आयुष्यातल्या खऱ्या राणीसाठी हा मान आहे. कुणालने तिचा हात आपल्या हातात घेत अत्यंत प्रेमाने सांगितले. कुणालने अत्यंत प्रेमाने आकांक्षाचा डावा हात आपल्या हातात घेतला आणि तो हळूच दाबला. पण त्याचा हात लागताच आकांक्षाच्या चेहऱ्यावर एकदम वेदनेचे भाव, तिच्या तोंडातून एक हलकीशी वेदनेची किंकाळी निघाली. तिने नकळत आपला हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातात झालेली ती कळ पाहून कुणालचा हात तिथेच थांबला. त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला होता.
आणि त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे भाव दाटून आले. हे तेच मनगट होतं ज्यावर एक जुनी जखम अजूनही ताजी होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा आकांक्षा पहिल्यांदाच गावातून शहरात आली होती, तेव्हा तिच्या साध्या गावठी रूपावरून आणि राहणीमानावरून कुणाल आणि तिच्यात प्रचंड वाद झाला होता. त्या रागाच्या भरात कुणालने तिचा हात अत्यंत क्रूरपणे आणि घट्ट दाबून तिला स्वतःपासून लांब ढकलले होते आणि बेडवर धक्का दिला होता. तेव्हा बेडचा कोपरा लागला होता तिच्या हाताला आणि हे हात त्यामुळेच दुखत होता तिचा. मनगटाला खूप मोठी दुखापत झाली होती, पण ती आतून होती. आज जेव्हा कुणालने पुन्हा त्याच हाताला स्पर्श केला, तेव्हा आकांक्षाला त्या जुन्या वे वेळची वेदना आणि कळ अचानक जाणवली. कुणालला पश्चाताप आणि हळवा कोपरा जागा झाला होता. आकांक्षाचा तो चेहरा पाहून कुणालला स्वतःचीच प्रचंड चीड आली. त्याला वाईट वाटले. आपली पहिली रात्र इतकी सुंदर सजवूनही तो आकांक्षाला भूतकाळातील त्या वाईट आठवणीतून आणि वेदनेतून बाहेर काढू शकला नव्हता. ही जाणीव आता त्याला आतून पोखरू लागली. तो बेडवर थोडा बाजूला झाला. त्याचा चेहरा पडला होता. त्याने आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवले आणि अत्यंत हळव्या आवाजात म्हणला, आय एम सो सॉरी आकांक्षा, आय एम रिअली सॉरी. आज इतक्या पवित्र आणि सुंदर क्षणी सुद्धा माझ्यामुळे तुला त्या जुन्या दिवसांची आठवण आली ना. मी किती मूर्ख आहे ग. त्या दिवशी मी तुला रागाच्या भरात इतक्या जोरात लांब ढकललं होतं की आजही माझ्या स्पर्शाने तुला तीच वेदना होते ना. कुणालचे डोळे भरून आले होते. एका कणखर पुरुषाला आपल्या प्रेमासमोर इतकं हताश झालेलं पाहून आकांक्षाचे मन विरघळले. आकांक्षाने जराही उशीर न करता पुढे होऊन कुणालचे दोन्ही हात त्याच्या चेहऱ्यावरून बाजूला केले. तिने त्याचा तोच हात ज्याने तिला कधीतरी लांब ढकलले होते तो आपल्या दोन्ही हातात घेतला आणि अगदी हळूच आपल्या ओठांजवळ नेऊन त्यावर प्रेमाने ओठ टेकवले. अहो ऐका ना, जुन्या जखमा कशासाठी उकरायच्या? आकांक्षाने अत्यंत मधुर आवाजात विचारलं. पण आकांक्षा, मी तुला दुखवलं होतं ग. कुणाल भावूक होऊन म्हणाला. हो, दुखवलं होतं, पण आज तुम्ही मला जे प्रेम आणि मान दिलाय ना, त्यामुळे ती वेदना खूप लहान आहे त्यापुढे. आकांक्षा त्याच्या अगदी जवळ सरकत म्हणाली. तिने मगाची पैठणी साडी बाजूला ठेवली आणि कुणालच्या डोळ्यात पाहत म्हणाली, त्या दिवशी तुम्ही मला ज्या हाताने लांब ढकललं होतं ना, आज त्याच हातांनी मला कायमचं स्वतःच बनवून घेणार आहात तुम्ही आणि स्वतःच्या जवळ ओढून घ्या. मला भूतकाळात नाही, तुमच्या आजच्या या प्रेमाच्या जगात जगायचं आहे. कुणालच्या चेहऱ्यावर आता एक सुंदर हसू उमटलं. हवेतील मोगराचा आणि चंदनाचा सुगंध आता अधिक गडद वाटू लागला होता. मंद मेणबत्त्यांच्या प्रकाशात कुणालने आकांक्षाला अलगद आपल्या कुशीत घेतलं. तो म्हणाला, तू खरंच खूप मोठी आहेस आकांक्षा. आजपासून माझ्या या आयुष्यावर, या घरावर, माझ्या हृदयावर फक्त आणि फक्त तुझाच हक्क असेल. कुणालने तिच्या केसांवरून हात फिरवत रोमॅन्टिक अंदाजात म्हटलं. आकांक्षाने लाजून आपला चेहरा त्याच्या छातीवर हळूच लपवला. तो हळूच तिच्या कानात म्हणाला, जाना आता चेंज कर. मी आणलेली ही पैठणी आणि ही सुंदरता, ती तुझी सुंदरता वाढवणारे नथ घालून ये. मला पण बघू दे ना. मला माहिती आहे हो, तुला साडी नेसायला किती आवडतं आणि आज तू जेव्हा पैठणी नेसून कपाळावर चंद्रकोर लावतेस ना, तेव्हा कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी नाही दिसत. ही साडी फक्त एक गिफ्ट नाही आकांक्षा, तर माझ्या मनातल्या स्वामिनीसाठी, माझ्या आयुष्यातल्या खऱ्या राणीसाठी हा मान आहे. कुणालने तिचा हात आपल्या हातात घेत अत्यंत प्रेमाने सांगितले. आकांक्षाने ती साडी आपल्या छातीशी घट्ट लावली. तिच्या डोळ्यातून आनंदाचे 2 थेंब गालावर ओघळले. तिने कुणालकडे पाहिले आणि म्हणाली, आजपर्यंत मला खूप लोकांनी खूप गोष्टी दिल्या असतील, पण माझ्या आवडीचा, माझ्या साधेपणाचा इतका आदर कोणीच केला नव्हता. थँक्यू अहो, हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट आहे. कुणालने पुढे होऊन तिच्या डोळ्यातील ते आनंदाश्रू आपल्या हातांच्या अंगठ्याने पुसले आणि तिला जवळ घेत म्हणाले, आता थँक्यू बोलायचं बंद कर आणि चल, मला पाहायचं आहे माझी राणी या साडीत कशी दिसते. ती म्हणाली, आम्ही नाही जा, काय पण असतंय तुमचं, असं म्हणून खूप खूप लाजले. दोघांच्याही चेहऱ्यावर एक गोड लाज आणि येणाऱ्या सुंदर भविष्याची स्वप्ने चमकत होती. काही गोड संभाषणानंतर दोघे पण एक झाले, तनाने, मनाने, विचाराने, कायमचे. आणि त्यांच्या सुंदर संसाराला
सुखी संसाराला सुरुवात झाली होती. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.